नागपुरातल्या भिवापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून शासकीय स्वस्त धान्य दुकानातून मिळत असलेल्या तांदळामध्ये प्लॅस्टिकयुक्त तांदूळ येत असल्याच्या तक्रारी तालुका प्रशासनाकडे प्राप्त होत आहे। याविषयी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी चौकशी करणार असल्याचं सांगितलंय। रविवारी भिवापूर येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सत्कार समारंभाकरता ते आले होते, तेव्हा देशोन्नतीशी बोलताना ही माहिती दिली। याशिवाय तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेल्या पांदण रस्त्यातील भ्रष्टाचाराचं खापर त्यांनी भाजपवर फोडले। सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच अनुसूचित जाती जमाती संदर्भात वर्गीकरण करण्याच्या दिलेल्या आदेशावर विचारणा केली असता त्यांनी लवकरच याविषयी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेऊन भूमिका ठरवणार असल्याचं सांगितलंय। नुकत्याच्या पांदण झालेल्या आहेत त्या पांदण बहुतेक वाहून गेलेल्या आहेत। कामाचा दर्जा निकृष्ट झालेला याविषयी शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही चौकशी होती। पांदण रस्ता हा विषय जिल्हा परिषदेचा असतो आणि ज्या वेळेसपासून महाविकास आघाडीचं सरकार आमचं गेलेलं आहे आणि महायुती सरकार आलेलं आहे त्यावेळेसपासून आम्ही ज्या 30-54 हेडमध्ये 50 कोटी रुपये दरवर्षी आम्हाला जिल्हा परिषदेला मिळत होते त्याची फक्त 5 कोटी रुपये आम्हाला 2.5 वर्षापासून मिळत आहे। त्यामुळे पांदण रस्त्याचे काम होऊ शकले नाही आणि जे काम झालेले आहे त्या फ्लडमुळे भरपूर ठिकाणी वाढलेले आहे आणि त्याचे पंचनामे करायला सांगितलेले आहे आणि SDO तहसीलदारांना आणि त्यानुसार आम्ही पुन्हा मागणी फ्लडमध्ये काही पैसे रिझर्व आहे का ते आम्ही DPTच्या माध्यमातून बघणार आहे आणि त्याला रिझर्व असेल जिल्हा परिषदेला वरती करून लागलीच ते जे कामं नुकसान झालेलं आहे त्यांना पूर्णत्वास करण्याकरता आम्ही जिल्हाधिकाऱ्याला सांगणार आहे। आणि छोटे जे काही विषय होते जिथे पूल तुटलेले आहे त्या सर्व भागाचे मी दौरा करता वेळेस मी माझ्या स्थानिक निधीतून त्यांना मदत केलेली आहे। त्यांचे कामही सुरू झालेलं आहे, 1-2 दिवसामध्ये कामही सुरू होईल। आपण बघू शकता जिल्हा परिषदेने खूप काम केले, मात्र भाजप निधी देत नसल्याने आपले अनेक कामं रखडलेली आहेत अशी टीका नवनिर्वाचित खासदार बबलू बर्वे यांनी या ठिकाणी आपण भिवापूरवरून मनोहर वानखेडे दैनिक देशमुख। त्या फोर्टिफाईड तांदळामध्ये हा एक रबरासारखा तो तांदूळ आहे आणि तो सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सर्वांना विद्यार्थ्यांसाठी तर तो मिड डे मीलमध्ये देण्यात येतो, परंतु सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सर्व राशनधारकांना तो देण्यात येत आहे। आणि तो तांदूळमध्ये फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन B12 असल्याचे सांगतात, परंतु तो रबरासारखा आहे सर। तर त्यामुळे लोकांच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण होतो। नक्कीच त्याची माहिती घेऊन मी पूर्ण आपल्याला कळवलं, मी माहिती घेतो। आपण आज सांगितल्याप्रमाणे ती माहिती घेतो की आमच्या शालेय पोषण आहारमध्ये तो जात आहे। शालेय पोषण आहारमध्ये आहे घेतो मी त्याची माहिती, पण सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये आता BPL अंत्योदय यांना सुद्धा ते देण्यात आले। हो घेतो मी।